मी गौरी सारंग, पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर बुलेटिनच्या सुरुवातीला आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। तर नाशिकमधून आता अखेर हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटलाय। नाशिकमध्ये बहुरंगी लढत आता पाहायला मिळेल। शिंदेंच्या सेनेकडून गोडसे, ठाकरेंच्या सेनेचे राजाभाऊ वाजे आणि अपक्ष शांतिगिरी महाराज आता मैदानात असतील आणि तिरंगी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर अनेक दिवसांपासून नाशिकचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली होती आणि अखेर हेमंत गोडसे यांच्या नावाची सध्या घोषणा झालेली आहे। गौरी, खरं म्हणजे नाशिकच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असं म्हणावं लागेल। हेमंत गोडसे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। हेमंत गोडसे हे तिसऱ्यांदा नाशिक मधून शिंदेच्या शिवसेनेकडनं उमेदवारी करणार आहेत। ते शिवसेनेकडनं उमेदवारी करणार आहेत। खरं म्हणजे इच्छुकांची मोठी गर्दी या ठिकाणी नाशिकमध्ये बघायला मिळाली होती। अजय बोरस्ते यांचं नाव चर्चेत आलं होतं। त्यासोबतच विजय करंजकर हे देखील शिंदेच्या शिवसेनेकडनं इच्छुक असल्याची बाब समोर आली होती। याशिवाय छगन भुजबळ यांचंही नाव थेट दिल्लीतून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता आणि त्यानंतर चर्चेत आलं होतं। मात्र असं सर्व परिस्थिती असताना नाशिकची जागा ही कुणाला सुटणार, कोण उमेदवार असणार, अशी चर्चा सुरू झाली। आता या चर्चेला ब्रेक लागलाय। हेमंत गोडसे हेच उमेदवार असणार आणि ही जागा शिंदेच्या शिवसेनेकडेच राहिली आहे। त्यामुळे शिंदेंनी एक प्रकारे नाशिकची जागा मिळवण्यामध्ये बाजी मारली असं म्हणता येईल। आणि दुसऱ्या बाजूला हेमंत गोडसे यांना देखील अनेक संघर्ष करून ही जागा आपल्या पदरात पाडून घेता आलेली आहे। त्यामुळे जर बघितलं तर मोठा जल्लोष आता काही वेळात जे शिंदेच्या शिवसेनेचं जे हेमंत गोडसे यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या ठिकाणी असतो। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। आपण थेट दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत, हे करते आहेत, त्यांची या ठिकाणी घोषणाबाजी आपल्याला बघायला मिळते। पार्श्वभूमीवर काही पदाधिकारी आहेत, कार्यालय आहे आणि या कार्यालयात अजिंक्यजी, आपण उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय नेमकी भावना आहे? मोठा संघर्ष करावा लागला। मी सर्वप्रथम तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व फडणवीस साहेब, अमित शाह साहेब, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व त्याच महायुतीच्या सर्वच नेत्यांचे सर्वप्रथम तर मनापासून आभार मानतो। जो आमच्यावर हा विश्वास टाकलेला आहे तर हा विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू ही भावना आहे। मोठा संघर्ष करावा लागला, उमेदवारी मिळाली। अनेकदा शक्ती प्रदर्शन करण्यासाठी तुम्ही स्वतः ठाणे असेल, वर्षा असेल या ठिकाणी गेला होता। उशीर झालाय मात्र समाधान आहे। आम्हाला हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले, आपल्याला जी शिवसेनेची जी ताकद आहे ती ताकद त्यानुसार दाखवावी लागते। आम्हाला आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्व महायुतीच्या पदाधिकारी, त्याचबरोबर पक्षावर 100% विश्वास होता की ही जागा आम्हाला मिळणार आणि आम्हालाच मिळणार। त्यामुळे आम्ही संघर्ष करतो। हा आमचा संघर्ष नसून आमच्या पक्षाकडे आमची मागणी होती, बाकी काही नाही। ही जागा आमची होती, आम्हा सर्व कार्यकर्त्यांना माहिती होती ही जागा आम्हाला मिळणार। थेट लढाई होते वाजेंसोबत आणि इतकंच काय तर संजय राऊतांनी देखील सांगितलं होतं की आम्हाला समोर गद्दार पाहिजे। आता तुम्ही कशा पद्धतीने ही निवडणूक लढवणार? खरोखर गद्दारी तर ही ठाकरेंनीच केलेली आहे। किरण, तुम्हाला थोडंसं थांबवते तर आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय शिरसाट सध्या आहे। संजयजी, खरं तर मोठी बातमी आपण पाहतोय, नाशिकची जागा ही कोणाला मिळणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली होती आणि अखेर शिंदेच्या सेनेला ही जागा गेलेली आहे आणि हेमंत गोडसे यांच्या नावाची अखेर घोषणा झाली आहे। तुमची प्रतिक्रिया? ही जागा ही शिवसेनेची होती। 2 वेळा ते त्या ठिकाणी खासदार होते आणि शिवसेनेला मिळावी यासाठी मी सुद्धा आग्रही होतो आणि ती जागा आज आम्हाला मिळाली त्याचा आम्हाला आनंद आहे। नाशिक मधल्या सर्व शिवसैनिकांनी तो आनंद आता साजरा करतायत। भांडण आमचं नव्हतं, परंतु काही कार्यकर्त्याचं जे मत असेल, भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, त्यांनी ही जागेची मागणी केली होती। महायुतीमध्ये अशी मागणी करणं गैर नाही, परंतु एकदा आमचा आता निर्णय झाला। बावनकुळे साहेबांनी सुद्धा सांगितलं, भुजबळ साहेबांनी सांगितलं, आज तो निर्णय झाला। आता आमची लढाई ही उभाठ्या गटाबरोबर असणार आहे आणि आमचा विजय हा निश्चित झालेला आहे। उद्या सकाळी फॉर्म भरायला हेमंत गोडसे जातील। त्या फॉर्म भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा असणार आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या फॉर्म भरायला तिथे उपस्थित राहणार आहेत। संजयजी, ही घोषणा झाली आहे, मात्र सध्या समजते की
भाजपाकडून काही कार्यकर्ते नाराज आहेत, त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येते, यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कार्यकर्ते जर कोणी नाराज असेल तर निश्चित त्यांची समजूत काढली जाईल, त्यांना समजवण्यात येईल, त्यांना भेटू सुद्धा आम्ही आणि त्यांचा गैरसमज सर्व दूर करू. आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायचंय, त्यासाठी आपली कोणत्याही जागेला कुठे धक्का लागता कामा नये, ही त्यांची पण भूमिका आहे आणि आमची पण आहे. म्हणून आमच्यातली नाराजगी आता लवकरच दूर सुद्धा आम्ही करू. संजयजी, तीनही पक्षाकडून खरं तर या जागेवर दावा करण्यात येत होता आणि अखेर आता तुमच्या पक्षाला ही जागा गेलेली आहे, त्यामुळे आता महायुतीत काहीच नाराजी नाट्य पाहायला मिळू शकेल का आपल्याला? नाही, नाराजी नाट्य नाहीच आहे. मुळामध्ये ही जागा शिवसेनेची होती, 2 वेळा खासदार स्टँडिंग तिथं होता, म्हणून नाराजगी नाही. परंतु कार्यकर्त्याची मागणी असलं काही गैर नाही ना, म्हणून त्यांचं मत ऐकूनच घ्यायचं नाही असं नाही. तर सर्वांनी, मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये सखोल चर्चा केली आणि विचारविनिमय करूनच आज ही जागा डिक्लेअर करण्यात आलेली आहे. नक्कीच. तर महायुतीत कोणतंही नाराजी नाट्य नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे. आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. संजयजी, धन्यवाद पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्यासाठी. तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या नावाची अखेर घोषणा झालेली आहे आणि आपल्याला नाशिकमध्ये बहुरंगी अशी लढत पाहायला मिळेल. तर या संदर्भात बोलण्यासाठी भाजपा नेते दिनकर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. दिनकरजी, आपण पाहतोय तुमच्या पक्षाकडून खरं तर या जागेवर दावा करण्यात आलेला होता, मात्र आता नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. तुमची प्रतिक्रिया? मी नाशिक लोकसभा मतदारसंघात 3 वर्षापासून तयारी करत होतो आणि मला पक्षाने तयारी करायला लावलेली होती. मात्र आज ज्या गोडसेंनी 10 वर्ष मतदारसंघात कोणतंही काम केलं नाही तरी त्यांना उमेदवारी दिली आणि मी स्वतः याबाबत नाराज आहे. नक्कीच दिनकरजी, मात्र तुमची पुढची भूमिका काय असेल? तुम्ही पाठिंबा द्याल का हेमंत गोडसे यांना? नाही, मी स्वतः आता देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊंना भेटल्याशिवाय पुढचा काही निर्णय घेणार नाही. नक्कीच दिनकरजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर भाजपा नेते दिनकर पाटील आपल्यासोबत होते आणि नाशिकमधून आता ही मोठी बातमी आपण पाहतोय. अनेक दिवसांपासून नाशिकचा नेमका उमेदवार कोण असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती आणि अखेर या जागेचा तिढा सुटलेला आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेलाच ही जागा आता अखेर मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांच्याकडे जाऊया. किरण, काय सध्याचं वातावरण आहे नाशिकमध्ये? कारण हेमंत गोडसे यांचे कार्यकर्ते काय म्हणतायत, काय उत्साह पाहायला मिळतोय? गौरी, मी आता सध्या ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी हेमंत गोडसे यांचं या ठिकाणी कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य आपण बघतोय की पदाधिकारी एक एक करून या ठिकाणी यायला लागलेले आहेत आणि आपण बघतोय की कार्यकर्ते एक एक करून या ठिकाणी येत आहेत. आपण उमेदवारी जाहीर झाली, काय भावना आहे? एक खऱ्या अर्थाने शिवसेनेचा हा विजय मानला जाईल, कारण एक 2 वेळेचा खासदार ज्या नेत्याने नाशिकचा इतिहास घडवलेला आहे आणि असा माणूस परत दिल्यानंतर आमच्या शिवसैनिकांचं अजून वाढलेलं आहे की आप्पा यापेक्षा मागच्यापेक्षा जास्त मतांनी यावेळेस निवडून येतील आणि एक नवा इतिहास करतील असे आम्हाला खात्री वाटते. वाजेंचं कितपत आव्हान वाटतंय आपल्याला? हा आव्हान नाहीच आहे आमच्या समोर. आम्ही आपणची हॅट्रिक केल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय वाटतं, ज्या पद्धतीने उमेदवारी घोषित करायला उशीर झाला, काय कार्यकर्ता म्हणून भावना होती? आप्पा पूर्ण तिसऱ्यांदा खासदार होतील आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे, आम्हाला अजून काम करायला जोश येईल. पेढे वाटले तुम्ही, किती आनंद झालाय? गगनात मावेना एवढा आनंद झाला आहे आणि निश्चितच हे आम्हाला माहिती होतं का आपणच उमेदवारी मिळणार आहे, पण थोडा उशीर झाला, हरकत नाही. पण त्या अनुषंगाने आता आम्ही सर्व कार्यकर्ते जोरात कामाला लागू आणि पुनश्च एकदा हॅट्रिक घडू आणि नाशिकचा इतिहास मोडीत काढू. गौरी, आपण बघतोय की या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे. हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाल्याचा मोठा आनंद आहे. नुकतेच पेढे वाटप देखील त्यांनी केलेलं आहे, एकमेकांना पेढे भरवलेले आहे आणि जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी हेमंत गोडसे यांचा जय जयकार केला जातोय आणि तिसऱ्यांदा हेमंत गोडसे यांचा विजय नक्की आहे अशा स्वरूपाची. किरण, तुम्हाला थोडंसं थांबवते. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी राजाभाऊ वाजे आहे. राजाभाऊजी, तुमचं पुढारी न्यूज मध्ये स्वागत. तुमच्या समोर आता हेमंत गोडसे यांचं आव्हान असेल, कसं बघता या निवडणुकीकडे? निवडणूक ही निवडणुकीसारखीच आहे.
आणि कुणाचं तरी आव्हान राहणार होतं. तर 35 दिवसानंतर हेमंतप्पा गोडसे यांची उमेदवारी जाहीर झालेली. राजाभाऊजी, ते सध्याचे विद्यमान खासदार आहेत नाशिकचे, सोबतच मोठं नेटवर्किंग त्यांचं आहे. असं असताना ही निवडणूक तुमच्यासाठी कशी आव्हानात्मक ठरू शकते? निवडणूक ही आव्हानात्मक आता असते आणि मग ते आव्हान पेलण्याची ताकद महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना बरोबर घेऊन, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ही माझी आहे. नक्कीच नक्कीच राजाभाऊजी, धन्यवाद. पुढारी न्यूजशी संवाद साधला त्यासाठी. तर ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार, नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे आपल्यासोबत जोडले गेलेले होते. तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांच्याकडे जाऊया. किरण, काय सध्याचं वातावरण आहे नाशिकमध्ये? कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? काय उत्साह पाहायला मिळतोय? गौरी, खरं म्हणजे हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडनं फटाक्यांची आतषबाजी असेल, पेढे वाटप असेल, अशा विविध स्वरूपाचं या ठिकाणी जल्लोष बघायला मिळतोय. आणि आपण थेट दृश्यांमध्ये बघतोय की या ठिकाणी फटाके फोडण्याचं सध्याच्या घडीला या ठिकाणी सुरू आहे. त्यांचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांच्याकडनं जोरदार घोषणाबाजी एका बाजूला केली जाते. आणि आपण बघतोय की हेमंत गोडसे यांचं हे कार्यालय आहे. कार्यालयाच्या बाहेर पदाधिकाऱ्यांचा, या कार्यकर्त्यांचा अशा स्वरूपाचा जल्लोष या ठिकाणी बघायला मिळतो. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या उमेदवारीचा जो तिढा होता तो सुटत नव्हता. हेमंत गोडसे यांना ही उमेदवारी करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलाय. अनेक नेत्यांची नावं या निमित्तानं चर्चेत होती. 10 वर्ष सलग राहिलेले हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार का, याबाबतचं देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र एकूणच आपण जर बघितलं तर सध्या हेमंत गोडसे यांच्यासाठी हा जो उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्याचा जो संघर्ष होता तो काही सोपा नव्हता. आणि त्यासाठी हेमंत गोडसे यांनी अनेकदा देवदर्शन असेल किंवा या ठिकाणी आपण बघतोय की जेजुरीचा असेल किंवा तुळजापूर असेल, या ठिकाणी देखील दर्शन घेतलं होतं. अयोध्येमध्ये राम मंदिराचं जाऊन देखील दर्शन घेतलं होतं. त्र्यंबक राजाला देखील या ठिकाणी दर्शन घेतलं होतं. त्यामुळे उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठीचा हेमंत गोडसे यांचा जो संघर्ष होता तो संपूर्ण नाशिककरांनी आणि बघितला. अनेकांची नावं या काळामध्ये चर्चेत होती आणि ही नावं चर्चेत असताना हेमंत गोडसे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाला. शिंदेच्या शिवसेनेकडनं हेमंत गोडसे यांच्यावरच विश्वास ठेवण्यात आला. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर सध्याच्या घडीला हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष बघायला मिळतोय. नाशिकच्या शालिमार परिसरामध्ये असलेल्या श्री हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाच्या बाहेर अशा स्वरूपाची फटाक्यांची आतषबाजी बघायला मिळते. पेढे वाटप केलं जात आहे, हातामध्ये बसवेच झेंडे घेतले जातात आणि जोरदार जल्लोष या ठिकाणी केला जातो. त्यामुळे हेमंत गोडसे यांची उमेदवारी ज्या पद्धतीने जाहीर झाली त्याला मोठा विलंब लागला आणि त्यामुळे देखील काही आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे संभ्रमात होते. ही जागा शिंदेच्या शिवसेनेला जाणार का राष्ट्रवादीला जाणार, असाही सगळा गोळ सुरू होता. मात्र अशा सर्व परिस्थितीमध्ये हेमंत गोडसे यांच्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा स्वरूपाचा जल्लोष करतायत. थेट पदाधिकाऱ्यांशी बोलूयात आपण या ठिकाणी. ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय भावना आमच्या अतिशय मनातल्या आहे. कारण की ही जागा शिवसेनेची होती, शिवसेना मिळाली, हा खूप मोठा आनंद आहे. आता निवडणूक कशी लढायची आणि कशी जिंकायची ही आम्ही विरोधकांना दाखवून देऊ. काय ठरलंय आता, कशा पद्धतीने सामोरं? एकच फक्त शिवसेना धनुष्यबाण. निवडणूक देर आहे पण दुरुस्त आहे. 20 दिवसाला दिवस टाइम सुद्धा आमच्यासाठी खूप एकदम एका ताकदीने, एका जीवानी महायुतीचा उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांना निवडून आणू, तरच आता आम्ही शांत बसू. आनंद मोठा आहे. पेढे वाटप करताय, फटाक्यांची आतषबाजी करताय. कशा स्वरूपाचा हा सगळा संघर्ष होता? उमेदवारीची माळ अखेर गळ्यात पडली. संघर्ष खूप होता. 3 पक्षांचं जे आपलं युती आहे आणि त्यातून हा विषय निघणार होता आणि त्याच्यातून पॉझिटिव्हली सर्व वरिष्ठांनी जो निर्णय घेतला तो निश्चितच फार आनंददायी आहे. आणि सर्व महायुतीच्या नेत्यांचे मी आप्पांच्या वतीनं व सर्व नाशिककर शिवसैनिकांच्या वतीने आभार मानतो की त्यांनी आप्पांना उचित असा न्याय दिला. एकूणच आपण गौरी बघतो की या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. म्हणजे फटाक्यांची आतषबाजी असेल किंवा पेढे वाटप करून हे सगळे पदाधिकारी आनंद उत्सव साजरा करताय. हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरचा हा आनंद नाशिकच्या त्यांच्या कार्यालयाच्या खाली आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भातला जो तिढा होता तो अखेर सुटलाय. महायुतीमध्ये असलेले 3ही पक्ष, त्यामध्ये भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल, यांच्याकडनं या जागे संदर्भामध्ये दावा केला जात होता. मात्र
अखेर ही जागा, नाशिकची जागा ही शिंदेच्या शिवसेनेला गेलेली आहे आणि त्याचे उमेदवार हे हेमंत गोडसे असणार, हे यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतरचा हा आनंद बघायला मिळतो। त्यामुळे नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे जे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि एकूणच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीचा उमेदवार कोण असणार हे सध्या ठरत नव्हतं, मात्र ते आज अखेर ठरलंय आणि त्याचे उमेदवार हे हेमंत गोडसे असणार आहे। त्यामुळे ही लढत जर बघितली नाशिकची तर अपक्ष असलेले स्वामी शांतिगिरी महाराज यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय, ते देखील महायुतीकडनं इच्छुक होते। दुसऱ्या बाजूला आपण ज्यांची प्रतिक्रिया ऐकली ते दिनकर पाटील देखील या सगळ्या संदर्भामध्ये काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे। अजय बोरस्ते यांनी तर कालच स्पष्ट केलं होतं की जो उमेदवार निश्चित केला जाईल त्याच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे राहू। त्यामुळे सध्याची परिस्थिती बघता ही लढत बहुरंगी होणार हे जवळपास निश्चित आहे। गौरी, नक्कीच किरण, आपण हा उत्साह कार्यकर्त्यांमधला पाहू शकतो। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, नाशिकमधून अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि नाशिकचा जो तिढा होता तो अखेर सुटलेला पाहायला मिळतोय।